चक्रे श्रीमती गोकुले नवनवं क्रीडा समाडंबरं त्रातुं गोकुलमाकुलं करतले शैलं विशालं च वारं वारमुदार वैरि समरे भारं जहारक्षिते वेदागाधसुवेद बोधफलदं कृष्णं नमामि प्रभुं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आज या ठिकाणी या फलकावर ज्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे की श्रीमद भगवद्गीतेचा वर्धापन दिवस, त्याचप्रमाणे पूजनीय महंत श्री पंडित कान्हेराज बाबा यांनी बांधलेल्या आश्रमाच्या नवीन वास्तूचा उद्घाटन समारंभ, त्यानिमित्त ही आयोजित केलेली धर्मसभा, या सभेचे अध्यक्ष उपाध्याय कुलाचार्य आचार्य श्री वर्धनस्थ बिडकर बाबाजी, पारिमांडल आचार्य श्री लासोकर बाबाजी, स्वागताध्यक्ष कविश्वर कुलाचार्य श्री खामनेकर बाबाजी, विकास पुरुष म्हणून ज्यांचं नाव आज पंथामध्ये गाजत आहे आणि आता ज्यांनी आपल्या राजापेठ आश्रमाचा 100वा वर्धापन दिवस साजरा केलेला आहे, न भूतो न भविष्यती असा, असे आचार्य श्री कारंजकर बाबाजी, कविश्वर कुलभूषण आचार्य श्री रायकर बाबाजी, कविश्वर कुलभूषण आचार्य स्नेही श्री आंबेकर बाबाजी, आचार्य श्री पातुरकर शास्त्रीजी, पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष महंत श्री रामचंद्र बाबाजी आणि पाठीमागे उपस्थित असलेले सर्व संत महंत आचार्य, आपण उपस्थित असलेले सर्व संत महंत साध्वी तपस्विनी वासनिक बंधू होते। प्रास्ताविकामध्ये सांगितलं की टिळकांच्या काळामध्ये या पुणे शहरामध्ये महानुभाव पंथाचे ज्येष्ठ आचार्य, ज्यांच्या कारकिर्दीमध्ये महानुभाव धर्मोन्नती परिषदेची स्थापना 1907 साली झाली, त्यांचं वास्तव्य होतं भारतामध्ये। त्यावेळी भयंकर दुष्काळ पडलेला होता संपूर्ण भारतामध्ये आणि त्यांच्याबरोबर 500 लोकांचा समुदाय, आताचा शिवाजीनगर पूर्वीचा भांबुर्डा या ठिकाणी चितोळे सरदारांचा अमराई होती, त्या अमराईमध्ये मुक्काम होता। पुढं टिळकांची भेट झाली, तो इतिहास आपण सर्वांना मी अनेक वेळा सांगितलाय, आताही आपण ऐकलेला आहे। त्यानंतर 1909 साली कान्हेराज नागराज, ज्यावेळी 4 नागराज झाले होते, त्यातले कान्हेराज नागराज या ठिकाणी सांगवीमध्ये आहे। तर सांगवीचं नाव होतं पूर्वी शितोळ्यांची सांगवी, आता तिला अमुद सांगवी म्हणलं जातं, जुनी सांगवी म्हणलं जातं, परंतु त्यावेळेस ती शितोळे सरदारांची सांगवी होती। त्यावेळेस कृष्णराज शितोळे नावाचे आणि ते सरदार या ठिकाणी होते, त्यांना इनाम हे गाव मिळालेलं होतं। या ठिकाणी महंत श्री कान्हेराज बाबांची पहिली अस्थायी चातुर्मास झाली। ते दूरदृष्टीचे होते आणि कृष्णराज शितोळेंनी त्यांना ते आता तो जो आश्रम आहे ती जागा त्यांना कायम वास्तव्यासाठी लिहून दिली आणि महानुभाव पंथातला पहिला आश्रम 1909 साली सांगवीला स्थापन झालेला आहे। त्यानंतर 1914 मध्ये सातारचा आश्रम झालेला आहे, त्यानंतर 1924 मध्ये अमरावतीचा आश्रम स्थायिक झालेला आहे। या 3 आश्रमांची पुराव्यानिशी नोंद आहे। यामध्ये माझ्याकडे काम आलेलं आहे स्वागताध्यक्ष, परंतु कशाबद्दल स्वागत करायचं, का करायचं, याचा संदर्भ अन्वय लावण्यासाठी मी ही तुम्हाला पार्श्वभूमी सांगितलेली आहे। स्वागत हे आपल्यापेक्षा ज्येष्ठ असतील त्यांचं करावं लागतं, ते पूजनाने करावं लागतं, ते या ठिकाणी महंत श्री कान्हेराज बाबांनी केलेलं आहे। दरवर्षी ते गीता जयंती साजरी करतात। 2-4 वेळा मीही अध्यक्ष त्या गीता जयंतीचा होतो। यावेळी त्यांनी भव्य दिव्य असा कार्यक्रम
संपन्न केलेला आहे. त्या सगळ्यांच्या स्वागताची जबाबदारी शाब्दिकरित्या स्वागताध्यक्ष नंतर बोलतीलच ते, हेच स्वागताध्यक्ष बडनेरा आश्रमचे महंत श्री गोविंदराज बाबा दर्यापूरकर हे या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आहेत. त्यांचा आमचा चांगला परिचय आहे. त्यांच्या वतीने मी या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत करतोय आणि तो करण्यामध्ये आनंद वाटतोय. पण आमच्या कुळामध्ये हा एक सौभाग्याचा दिवस आहे. पंजाबी कुळामध्ये हा सौभाग्याचा दिवस आहे की कान्हेराज बाबा हे नागराज बाबा जे पाकिस्तानच्या त्या गावाचं नाव माझ्या वाटचाल नावाच्या पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. तिथलचे होते. त्यांचे 4 शिष्य होते आणि प्रत्येकजण स्वतःला 4 नागराज म्हणतो. गोपीराज नागराज, कान्हेराज नागराज, भास्कर नागराज. आणि योगा वैशिष्ट्य असं आहे की नंतर चारी कान्हेराज नागराज एकत्र झाले आणि त्यांनी आचार्य श्री भास्कर नागराज यांना अधिकृत नागराज म्हणून मान्यता दिली. आपल्या जवळ प्रत्येका कोणाकडे ते प्रसाद होते, 4 जोड वस्त्र प्रसादाची होती, कोणाकडे शिन्नस्थळी होती. आता जी औरंगाबादला चिन्हस्थळी आहे ती एकाकडे होती, प्रसाद एकाकडे होते, दीपुदेची पेटी एकाकडे होती. तिघांकडे 3 वस्तू होत्या. भास्कर नागराज बाबाजवळ काहीही नव्हतं आणि सगळ्यात वयाने ते कनिष्ठ होते. आणि नंतर त्यांच्या ठिकाणी जी असलेली ज्ञानाची सामुग्री, तिचा जो होणारा समज, पंथाला होणारा उपयोग आणि पंथामध्ये त्यांना मिळालेली मान्यता, हे सगळं पाहिल्यानंतर या सुज्ञ तिन्ही नागराजांनी भास्कर नागराज यांना अधिकृत नागराजी मानती केली आणि कान्हेराजला आपली शिष्यगादी म्हणून मान्यता दिली. आणि आताही सुद्धा जोपर्यंत नागराजांचं वस्त्र होत नाही तोपर्यंत कान्हेराज या मठात होणारा मठाचा अधिकारी उत्तराधिकारी होऊ शकत नाही. त्याला नागराजाचं वस्त्र घ्यावंच लागतं. कारण तसं त्या मृत्यूपत्रामध्ये ट्रस्ट डीड मध्ये उल्लेख केलेला आहे की जोपर्यंत नागराजांची मान्यता मिळत नाही तोपर्यंत या मठावर कान्हेराज मान्य होऊ शकत नाही. बाबांनी तो प्रयत्न केला. त्यांनी मान्यता वस्त्र घेतलेली काही वर्षी दिगंबर नागराजाबा यांच्याकडून. ही परंपरा जी आमची आहे त्या परंपरेमध्ये आज जो हा सोहळा होतो आहे आपल्या सर्व संत मंतांच्या उपस्थितीमध्ये, तो खरंच लोभनीय असा आहे. यासाठी प्रयत्न आहेत पंडित महंत श्री कान्हेराज बाबांचे. त्यांना परमेश्वराने मोठ्या आजारातून ते बाहेर पडले आणि त्यांच्या पत्रिकेचं वैशिष्ट्य पाहतो. मी कोणत्या दिवशी आजारी पडलो, मला कोणत्या दिवशी पॅरालिसिस झाला आणि कोणत्या दिवशी मी नीट झालो, मधला कालखंड कसा गेला याचा त्यांनी पत्रिकेमध्ये नाविन्यपूर्वी असा उल्लेख केला. त्यांची पत्रिका ही नाविन्यपूर्वी आहे. वाचल्यानंतर ती कळते की या माणसाने जिद्दीनं आत्मबलाच्या जोरावर, आपल्या साधनेच्या बलावर एका दुर्धर आजाराला पार दूर ठेवून परत ते आपल्यामध्ये मिसळले आहेत. हे त्यांना परमेश्वराने दिलेलं उर्वरित आयुष्य समजायला हरकत नाहीये. आणि त्या आयुष्याचा उपयोग, त्या मिळालेल्या दिवसांचा उपयोग, मिळालेल्या वर्षांचा उपयोग ते पुढे करत राहावं अशी संधीचं व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. कारण जास्त बोलण्याची ही वेळ नाहीये, प्रत्येकाला संधी पाहिजे. म्हणून माझे विचार आटोपते घेत आहोत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. पुनश्च आपणा सर्वांचं शब्द पुष्पांनी स्वागत.